अकोला रेल्वे स्थानकावर सापडलेल्या एका मूकबधीर बालकाचा आधार नोंदणीच्या माध्यमातून शोध घेण्यात यश आले आहे। आज जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या उपस्थितीत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून बालकाला त्याच्या पालकाच्या स्वाधीन करण्यात आले। अकोला रेल्वे स्थानकावर 8 एप्रिल 2026 रोजी पालकांविना भटकताना आढळलेल्या एका मूकबधीर बालकाचा अखेर कुटुंबाशी पुनर्मिलाप घडवून आणण्यात प्रशासनाला यश आले आहे। रेल्वे चाइल्ड हेल्पलाईनच्या कर्मचाऱ्यांना हा बालक आढळून आल्यानंतर बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार त्याला शासकीय बालगृहात दाखल करण्यात आले होते। बालकाच्या कुटुंबाचा शोध घेण्यासाठी जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे सुनील लाडोलकर यांनी विशेष प्रयत्न केले। सुरुवातीला सांकेतिक भाषेच्या माध्यमातून संवाद साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यातून आवश्यक माहिती मिळू शकली नाही। त्यानंतर बालकाची आधार नोंदणी करण्यात आली आणि विविध शासकीय यंत्रणांच्या समन्वयातून त्याची ओळख पटविण्याची प्रक्रिया सुरू झाली। आधार क्रमांक आणि इतर माहिती प्राप्त झाल्यानंतर बालकाच्या वडिलांशी संपर्क साधण्यात आला। व्हिडिओ कॉलद्वारे अनेक दिवसांनी आपल्या मुलाला पाहताच पालक आणि बालक भावूक झाले। त्यानंतर आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली। आज बालकाचे आईवडील अकोल्यात दाखल झाल्यानंतर बाल कल्याण समितीने त्याला प्रवेशमुक्त केले। त्यानंतर जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या हस्ते बालकाला त्याच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले। जिल्हा बाल संरक्षण यंत्रणेच्या समन्वयातून पार पडलेले हे कार्य उल्लेखनीय असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले। तो मुलगा मूकबधीर होता, म्हणजे त्याला बोलता येत नव्हतं आणि काही शिकलेला नसल्यामुळे तो वाचता येत नव्हता। तर अशा परिस्थितीमध्ये आमचे जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे कर्मचारी आहेत श्री सुनील लाडोलकर, संरक्षण अधिकारी संस्था काळजी, तर यांनी त्या मुलाचं आधार कार्ड वगैरे सर्च करून त्याचा शोध, त्याचा आधार नंबर मिळाला। फक्त आधार नंबरचे 12 आकडे मिळाले। फक्त ते 12 अंक घेऊन त्या मुलाला आम्ही आधार सेंटरला नेलं आणि त्या मुलाचे थंब लावले व त्याची पूर्ण माहिती ओपन झाली। त्याच्या आधार कार्डवर पालकांचा जो नंबर होता त्या पालकाच्या नंबरशी आम्ही संपर्क केला व आणि पोलिसांशी सुद्धा संपर्क केला व आज दिनांक 1 जून 2026 रोजी त्या बालकाचे पालक या ठिकाणी बालकल्याण समितीकडे हजर झाले व मान्य बालकल्याण समितीने त्यांची कागदपत्राची पूर्ण पडताळणी केली व माननीय जिल्हाधिकारी महोदय अकोला यांच्या हस्ते त्या पालकांच्या सुपूर्द केला।